नमस्कार. पुणेरी पाणी हा माझा ललित लेखांचा संग्रह आहे. त्यातलाच हा एक लेख मी आपल्यासमोर सादर करत आहे. लेखाचं नाव आहे श्रावण. परवाच मोबाईलवरती एक SMS आला. अतिशय सुंदर असाच होता. पहिल्या श्रावण सरींच्या शुभेच्छा. SMS वाचला आणि अभावितपणे आकाशाकडे नजर गेली आणि खरंच श्रावण सरी बरसत होत्या. आषाढ संपून श्रावण कधी लागला हे हल्ली कळतच नाही. कारण कधी हल्ली धो-धो पाऊस पडतो, पूर येतो, सगळं जनजीवन अस्ताव्यस्त होतं आणि मग त्यातून रोगराई येते. या सगळ्यातून स्वतःला वाचवण्यातच वर्षा ऋतू येतो, तसा बरसूनही जातो. हे जे घडतंय ते योग्य आहे का, हाच विचार मनाला ग्रासून राहतो. खरं तर सृष्टीची बदलती रूपं, कंगोरे आपण अनुभवायला पाहिजेत, बघायला पाहिजे. पण रोजच्या रामरगाड्यामध्ये आपल्याला कशालाच वेळ उरत नाही. सगळ्या जाणीवा नेणीवा बोथट झाल्यात जणू. श्रावणाची ती सर्वपरिचित कविता मी आठवायला लागते. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे. कविता आठवता आठवता मन भूतकाळामध्ये शिरलं. अगदी शाळकरी अवस्थेपर्यंत गेलं. आषाढी एकादशी होऊन गेली ना की मग आम्हाला श्रावणाचे वेध लागायचे. आई दिव्यांची अमावस्या कधी आहे या प्रश्नानं आईला मी भंडावून सोडत असे. कारण त्या दिवशी आई घरातले यच्च यावत दिवे स्वच्छ घासून पुसून तेलवात करून तिन्ही सांजेला उजळवत असे. ते दिवे लावण्यासाठी माझी खूप धडपड असे. ते 15-20 निरनिराळ्या आकाराचे दिवे एकाच वेळी तेजानं तळपायला लागायचे. उदबत्तीचा मंद सुवास पसरलेला असायचा. देवघरातल्या देवांनाही एक प्रकारचा जिवंतपणा आलेला असे. त्या वातावरणाचा गारूड माझ्या मनावर होत असे. हात जोडून एकटक नजरेनं त्या दिव्यांच्या ज्योतींना प्रणाम करताना मी हरवून जात असे. त्या लहान वयातही माझ्या डोळ्यातून खळखळ पाणी येत असे. आई म्हणायची, प्रार्थना कर, देवा चांगली बुद्धी दे असं सांग. मी ते म्हणायचीच. पण त्याचबरोबर देवा सर्वांना सुखी कर असंही त्या देवाला विनवायची. माझ्या या मागणीचं आईला खूप कौतुक वाटत असे. अर्थात तिच्या कौतुक वाटण्याचं कारण मला त्या काळी